प्रचंड त्रास होतोय. एवढा त्रास पोलिसांचा मार खातानाही नव्हता झाला. एका पायीने माझा इगो दुखावलाय, मला माज दाखवलाय. या लालीचा माज मी लवकरच उतरवीन, उतरवायलाच पाहिजे. लय दुखतंय का हो? माझं चुकलं. मी तुमच्याशी असं वागायला नको होतं. लय चुकीचं वागले मी. ज्याच्यावर एवढं प्रेम करते त्याच्याशीच असं वागले. लय वाईट आहे, लय वाईट आहे मी, लय वाईट आहे मी. बरं आहे तुमचं. स्वतःच मारायचं, स्वतःच मलम लावायचं आणि आता रडायचं. तुमची चूक झाली होती म्हणून शिक्षा दिली तुम्हाला. मुद्दाम नाही मारलं. बायको आहे ना तुमची, काळजी वाटणारच म्हणून मलम लावत होते. तुमचा त्रास बघवत नाहीये मला. लय वाईट वाटतंय. चुकलं माझं. जाऊ दे हो, झालं गेला विषय द्या सोडून. माझ्याकडनं चूक झाली, मी मान्य करतो. तुम्ही मला राग धरू नका, मी धरत नाही. माझं खरंच चुकलं. रागाच्या भरात लय मोठं पाऊल उचललं होतं मी, लय मोठी चूक करायला निघालो होतो. तरी पण एवढं वाईट नव्हतं वागायला पाहिजे मी. नाही पण माझं बी चुकलंच की हो. मी रागाच्या भरात बघा ना काय काय केलंय. नाही, तुम्ही जी मला शिक्षा दिली का नाही ती बरोबर होती. मला शिक्षा मिळालीच पाहिजे होती. त्याच लायकीच आहे मी. नाहीतर मला तुमच्या प्रेमाची किंमत कधी कळली असते. बघा लालाजी, तुम्ही काय सुद्धा वाईट नका वाटून घेऊ बरं. लय दुखत असेल ना, तुम्ही झोपा, मी मलम लावते तुम्हाला. होईल बरं, तुम्ही नका टेन्शन घ्या. लालाजी, तुम्ही मला माफ केला असेल तर एक विचारू का? ते माधुरीचे आणि आर्याचे पैसे कुठे ठेवलेत?